हॅलो फ्रेंड्स, मी दर्शन, स्वागत तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज चाललो कुठं टोंट्रेला. मॅच आहे आमची डे नाईट, दुसरी मॅच आहे. जो आमचा चांबो आणि आमची सोंगा सगळी मागची. चलो आता भेटू नंतर ग्राउंडवर. मॅच चालू झाले पण सारा लाईव्हच सोडलं नाही. आलो भाई ग्राउंडवर आम्ही आता. मामाई टाकली एंट्री. बघू आता ट्रॉफी जिंकायचा प्रयत्न करू आम्ही. बघू आता इकडे शुभागमन होत आहे. एक दमदार व्यक्तिमत्व तोंडरे गावाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वांचे लाडके विश्वनाथ भाई पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम. सेकंड राऊंडचा सामना तेव्हा होईल. एक एक्स्ट्रा मॅच आहे. एक्स्ट्रा पॉल मधून जी रोज एक 5वी सामना असतो तो इथं मात्र यावेळी सुद्धा स्क्वेअर लेगला चेंडू ताबत नाही. आउटबीट फास्ट आहे. बॉल मात्र गोलीच्या वेगाने. बॉल इनसाइड आउटचा फटका जबरदस्त. बॉलला पाठवलाय. वन बाउन्स चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. प्रफुल्ल पाटील स्ट्रायकिंगला फलंदाज. यावेळेस मध्ये फुलटस बॉल होता. फिल्डर आहे तैनात. 20 बिल पाहायला मिळाली. बॉल गेलाय सीमा पार. मात्र स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न केला. इथं देखील प्लॉट मध्ये आणि पाठवलाय. भरपूर लांब लचक षटकार मडवीला. पुढचा बॉल. इथं मात्र बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली. 13 रन. विकेट कीपर 12-13 का समीकरण. जो हमारी नागौर टीम हमेशा 12-13 नाम से खेलती है, वही समीकरण 12-13 रन की जरूरत. गेंदबाजी में बदलाव गेंदबाजी के लिए है. गेंदबाज तैयार है. शुभम पाटिल शिरोली टीम शिरोली टीम के टोटल यहाँ पे होती हुई 12th मैन हमारे बोली टीम के 12th मैन को सदमे में है. क्या होगा मैच का अंजाम. 12 गेंदे 13 रन की जरूरत. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार. दूर ओर के चोर से गेंदबाज तैयार है. ओ इस बार अनोखे अंदाज से खेलना चाहते थे. गेंद और बल्ले का संपर्क ने ज्यादा से ज्यादा गेंदे आप चिरनेर टीम ने शायद. बिल्कुल यस यस यस. मैच की एज तो लगी है. बल्लेबाज की पारी का खात्मा. ये बार की बात करेंगे तो 13 रन फील्डिंग डिपार्टमेंट विकेट. वाइड इज लॉन्ग ऑफ में फर्स्ट स्लिप ने शॉर्ट टर्म में तैनात किया. बैकवर्ड पॉइंट के रीजन में गेंदबाज तैयार है. 10 में 13. ओ हल्के हाथों से कट किया है शॉर्ट टर्म के रीजन में. और इस बार कर भी मामला. बढ़िया गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी. प्रेशर आते हैं. गेंदबाज तैयार है. शुभम इनकी गेंद की अगली पेशकश 9 में 13 रन. लॉब किया है. गेंद जाएगी सीधा. फील्डर है तैनात. हो कैचेस विन द मैचेस. पकड़ी है कैच. फील्डर थे वहां पे. दर्शन ने कैच को लपका और बल्लेबाज के पारी का खात्मा. एक के अंदर दिखाते हुए शुभम आई गौदी. जबरदस्त गेंदबाजी. 8 गेंदे और जीत की बात करेंगे तो 13 रन. कंपल्सरी चेसिंग इस टूर्नामेंट का नियम है. और इस बार एक और विकेट. कमाल की गेंदबाजी. जोरदार तालियां शुभम के लिए. गेंदबाजी और गेंद आउट जाती है तो इस प्रतियोगिता के पहला मेडन ओवर, एक मेडन ओवर शायद 2 मेडन ओवर डाले इस मैदान में. लेकिन ये गेंदबाज को मौका है. चलिए आप 7 गेंदे 13 रन. क्या इस गेंद के ऊपर डॉट गेंद आएगी तो मेडन ओवर आज के दिन की तीसरी रात में डॉट बॉल. एक बार जोरदार टालियां. मेडन ओवर 2 विकेट के लिए इस गेंदबाज के लिए टालियां बंद. 1 मिनिट टाकली. 12 बॉल 13 ची होती. पहिली मिनिट टाकली ना. कुठे गेला प्लस 3 विकेट. 3 विकेट. कडक बॉलिंग. समीकरण होता. इकडे बघा. त्याच्या आधीच मध्ये कशाला काम आहे. काय कारण मॅच जिंकलो म्हणून वाटतं. आम्हाला वाटतं त्याची कारण नाही माहिती काय. मॅच जिंकलो म्हणून वाटतं. अरे तास लागेल. तास लागू मला किती हजार. 5,000 किती 10,000 माहिती नाही. नुसतं उठता नाही बघ. आज एवढी लांब आहे. जेवायला भाई जेवायला आलोय घरा. मामाई फुल सोय केले. पण सीन असं आहे याची पण सोय केली. मी बोला याची नाही करू का. आमची पोरा बिरा कुठं कोण एखादा त्या पोरांना 2-2 बॉल दिसतील. बोलो काय सिद्धू. बरोबर आहे. हा याची सोय नको. जेवण भाई जेवण किती पण दुसरी गाडी. ही आमचा अजून 4-5 डंपर येतात. बस येतात. सगळं काय तर जेसीबी येतात. हा तोडतो भाई. सिद्धू हा अरे तू जाऊ दे. ऐक ना तू जाऊ दे. व्हिडिओ नाही ऐक ना. मगाशी तो 3 रन सुटले बाहेर धावून.
बोलतोय सोम्याला बोलतोय कसा चक्का आला बोलतोय वरून असा बॉल ना आला बॉल नाही आला काय मास्टर माइंड मास्टर माइंड अक्षा कांदा याचा पण यूट्यूब चॅनल होता याने बंद केला का बंद केला सांग रे बोलतं लोक बोलतं मागणा बोलायचं होतं मागणा पोरा नाव ठेवायचे बोलतं अरे ठेवू देत बाई चांगलं काम केलं तर लोक मागणं नाव ठेवणार आहे वाईट काम केलं तरी लोक मागणं नाव ठेवणार आहे म्हणून लोकांचा विचार नाही करायचा आपला आपण करत राहायचा आणि याच्यासाठी नाही करायचा फेमस हो काय हो आपली मेमरी राहतं भाई दिवसाची आपण कधी काय केला म्हणजे अशी एक मेमरी बोललो ना ती राहतं ब्लॉगमध्ये बाकी काहीच नाही चलो आता ग्राउंडमध्ये सेकंड मॅच आमची कोणासोबत आहे बोरले वर्सेस कोण आहे तुर्बे चलो आता आमची सेकंड राऊंड तुर्ब्यासोबत आहे ते टॉस जिंकले बॅटिंग घेतली आणि आमची पहिली बॉलिंग आहे पहिली हो किती आम्ही कमीत कमीत राहणार काय झाला आणि जरा ह्या टुर्नामेंट आम्हाला जिंकायची जराशी म्हणजे लय टुर्नामेंट हरत आलो आम्ही ह्या ग्राउंडला त्याच्यामुळे जिंकायचे यंदा आता ह्या वर्षी जरा जिंकायचं आणि ह्या वर्षी आमचं लकी आहे आम्हाला बघू पहिली मॅच आम्ही कशी जिंकलो 12 बॉल 13 त्यांनी सांग कसं आहे ग्राउंडचा आडाखाडा सांग मला ग्राउंडवर मिनी चौका सोडलेला आहे तर माझ्या जागेवर अक्षराला काम भेटणार त्याला विचार कसं वाटतं त्याला कसं वाटतं अक्षा आमचे आदर्श संतोष तांडे या सीझनची पहिली नाईट चालणार आहे तो त्याला त्याचा इंटरव्ह्यू घे एकदम प्रोफेशनल आई ते आठवतं का संजयला काय बोललो तू डेच्या मॅचला घेत परत भाई फिल्डिंग प्रॉपर पाहिजे कुठली माहिती बिल्डिंग सेम तुला कुठली करायची सोनारीची करायची सोनारीची नाही तर काय भेटेल चलिए दर्शन आएंगे मैंडेटरी पावर में हम का ग्रीन सिग्नल मैच ऑन कप्तान है कप्तान सीला सीधा चला सीना तान चले बल्लेबाजी के लिए बल्लेबाज तैयार है गेंदबाज तैयार दर्शन पाटिल ओ इस बार ब्लॉक हॉल में फेंकी थी गेंद सिलेमी डाउन में फील्डर है तैनात एक रन से खाते की शुरुआत मोहन द्वारा 4 ओवर का मुकाबला 4 गेंदबाज ओ इस बार नजर हटी दुर्घटना घटी दांडी गोल बल्लेबाज इस बार जीरो के ऊपर बल्लेबाज के पारी का खात्मा राजेश बैक टू द डगआउट पहला बिग विकेट मैदान से बाहर ओवर का मुकाबला मैंडेटरी पावर प्ले में बेहतरीन गेंदबाजी दर्शन द्वारा सामने के लाया उनका राइस डीप लॉन्ग ऑफर फील्डर है तैनात एक ही रन हल्के हाथों से फील्ड किया बढ़िया उम्दा टीम का एक से ज्यादा खुश ओ इस बार ऑन द राइस ऑन साइड में बढ़िया शॉट खेलना चाहते थे गेंद और बल्ले का संपर्क परास्त किया 12 में 13 रन नहीं बनाने दे यही वो टीम है अब ये वाइड नहीं मिल सकती अपने रूट को चेंज किया स्ट्राइक चेंज होती हुई और यहाँ से डॉट गेंद बेहतरीन गेंदबाजी गेंदें हो चुकी है इस ओवर की बात करें तो 5 टीम की रन संख्या सिर्फ और सिर्फ 2 रन बढ़िया गेंदबाजी दर्शन कमाल की गेंदबाजी ओ चकमा दिया इस गेंद को गेंद ने बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी जोरदार डाला गेंदबाज दर्शन के लिए सिर्फ रन दिए 2 और 1 विकेट कमाल की गेंदबाजी बोर्ड चांगला फिल्डिंग इथं माता उडवलाय बॉलला फेकून दिलाय मिड विकेट कावू कोणच्या डोक्यावर पंचांचा इशारा असेल तर भूषणची विकेट महत्वाची असेल प्रफुल्लची विकेट यावेळी मात्र प्रफुल्लच्या बॅट मधून इनसाइड आउटचा मात्र चौकार टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 आकड्यावरती इथे विकेट फटका चांगला आहे आणि इथे देखील धावा विनतील 80 धावा ठोकल्या होत्या धरणा टीमच्या विरोधात इथे मात्र हलक्या तरी मात्र चेंडूला खेळून काढलाय सिंगल स्ट्राईक रिटर्न झाली एका धावेच्या स्ट्राईकला फलंदाज मोहनचा पुढचा बॉल इथे देखील फटका चांगला आहे उंची भरपूर आणि एका टप्प्याने मात्र पाहूया बॉल मात्र वायदरच्या हातात पाहायला मिळते नाही आउटफील्ड थोडीशी खराब असेल सामना जिंकण्यासाठी कोणाचा तयार संकेत पाहूशे पुन्हा एकदा मोठा फटका बिगेट अगदी ब्लास्ट पाहायला मिळते जांबूच्या बॅट मधून फेकून दिलाय उत्तुंग षटकार पंचांचा इशारा 6 धावा 2 धावेची आवश्यकता सामना लवकरच संपण्याच्या मार्गावरती
बोरले संघ खूप चांगली बॅटिंग करतो. तिकडे फटका चांगला आहे आणि मॅच फिनिश फटका पाहायला मिळते. चांबोच्या बॅट मधून हल्लाय दणदणीत चौकार. अभिनंदन अमृत 11 बोरले टीम. बॅटिंग बॅटिंग जांबो. लो अजून रन मागते ना? केला 40 तर दिसले ना. एक ओव्हर फेकत असताना 2 धावा. तुला अरेंज अक्षरशः फिल्डिंग वर काय बोलायचे? फुटबॉल खेळला तो क्रिकेट नाही खेळला. बॉल धरायला महत्व आहे, बोल ना. कारवाडी आला तिथेच गेम झाली सगळी. हा स्पाइक वाले ए संदेशा ए बुटावा गेम आहे हो का? ती बघ बुटानो बाईक वाली कधी घेतली? नाही सागर माझी वीज खराब झाली. देतो तुला लगेच. संदेशा स्पॉन्सर करणार अक्षरला. फुटबॉल घालून पत्र लावला आहे तो मॅचला. ऐक ना तू बॅटिंग करताना मला काय बोलता माहिती का? पहिला बघ घालताना उलटी आली बोलतो म्हणा. जिबो आलता जिबो बोलतो जेवण सगळं चकणार काय पहिली मॅच जिंकलो जावा लागली. लास्टची मॅच जिंकलो मॅगी लागेल मॅगी. जायला तर टॉस करू आपण. जिंकणारा संघ सुपर 6 साठी क्वालिफाय होणार. लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जिंकलाय टॉस बोरली टीमनं. निर्णय करवा. चार षटकामध्ये आता मात्र समोर बोरला संघ आहे. बोरले संघ म्हटलं तर एक ताकदवान संघ दिला. आता मात्र तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच चा हिरो. पंचांचा ग्रीन सिग्नल असेल. गोलंदाज तयार राहायचा आपल्याला. गोलंदाजीसाठी पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार असेल. दर्शन पाटील हा गोलंदाज बोरले टीम कडनं. P1 चा षटक फेकण्यासाठी दर्शन पाटील तयार. गोलंदाजी मार्गवरती समोर फलंदाज पाहायला मिळेल अश्विन माली. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला बॉल क्लीन बॉल डाणी गोल. पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन. फर्स्ट विकेट डाऊन. विकेटचा पतन विशालसाठी. इथं मात्र बॉल हवेत आहे. आणखी एक विकेटचा पतन होईल का? आणि झालं देखील. बॅक टू बॅक सलग 2 फलंदाज बाद तयार झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती. फलंदाज आलाय रोहन गोंदली. लेफ्टी बॅटर ऑन हॅट्रिक दर्शन पाटील गोलंदाज. हा बॉल पन्नाट वेगावर केला फलंदाजाला. बीट पाहायला मिळते. पुढचा बॉल इथं मात्र उंच उडालाय. चेंडू वरती आहे. पाहूया पंचांचा इशारा. आणि 5वा चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज झालाय. इथं मात्र समोर उडवला यावेळीस परंतु फिल्डर उपस्थित. आणखी एक फलंदाज बाद. 3रा विकेट या ओव्हरचा. इथं मात्र अमृत 11 बोरले टीमची ही सलामीची दिग्गज जोडी चांबू आणि भूषण ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. आज आमचे सुधीर. पहिलाच बॉल अश्विनचा हेज लागतीये. इथे मात्र एक धाव कंप्लीट. 49 धावेचं लक्ष्य. शांभो आणि भूषण ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले बोरले टीमच्या मध्ये. भूषण 49 लक्ष. दांडी गोल नजर हट. 25 सरासरी गाठायची आहे. समोरच्या दिशेनं टाकीचा प्रचंड वापर. आकाशाला लाइटिंग लावून चेंडू सीमा पार. खणखणी षटकार. मैदानावरती पुन्हा एकदा सदेष्टा यादव. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये नाहीये. एक धाव डेंजर एंड मध्ये. एक धाव. त्यांचा संघ चॅम्पियन ठरला. गोलंदाज सज्ज. टाकीचा प्रचंड वापर. सज्ज समोरच्या दिशेने सन्मान देत आहेत. चेंडूवरती ड्राईव्ह ऑन ड्राईव्हचा फटका असेल. बोरले संघाच्या समोर असेल क्षेत्ररक्षक आहे. टिपला झेल. हो हा झेल सुटला की मॅच सोडली आहे. कॅचेस विन द मॅच. पकडो कॅच. याच्याकडे लागली आमच्या किनारसिंगांच्या नजरा. जबरदस्त आउटचा फटका नाही परंतु इथे झेल टिपलाय. मुकाबला. 13 चेंडू 34 धावेची गरज. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू
चांगला फटका यावेळी लॉंग लेग सीमारेषे लगत चाललाय चेंडू क्षेत्रक्षक दूर बनून आले गोलंदाजांच्या वाक्याच्या बाहेर चेंडू ती सज्ज आशिष माळी बारा चेंडू 30 चेंडू सीमा पार ठणठणीत गोलंदाज तयार आशिष माळी त्याची एक गोलंदाज बाद 4 टोकाचे 7 चौका टोकाचे प्रेक्षक वाजवतात त्यांच्यासाठी टाळी हो प्रहार करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचलात चलो आता काय सेम पण हारलो आम्ही आणि चाललो कप घरी टोकशील डबल का डोकलं का मग आहे ना ऑलमोस्ट ठीक आहे सुरू तो ना आता काय चायूची जरशी बॉलिंग खराब पडली जरशी बॅटिंग खराब पडली ठीक आहे त्याच्यामुळे मॅच हारलो सिद्धूनी कॅच सोडली म्हणून मॅच हारलो पहिल्या मॅचला ऋषभनी कॅच सोडली ती मॅच हारलो माझी हारले का आणि वर्षी बोलत नाही आणि वर्षी पुरा कर ऐक ना माझी कॅच कधी सुटले त्या पण सांग सेकंड मॅचला ठीक आहे पहिल्या सेकंड मॅचला कधी ना पहिल्या सेकंड मॅचला का ठीक आहे ओके तर आधी सांग नक्की कधी सेकंड मॅचला ओके चल आणि आता ऋषभने कॅच सोडली त्या बॅटमॅन रना मारल्या काय तो झाड्याने मारले बघा लाईव्ह बघा रे यायला काय कोटा काय म्हणतोय कोटा आहे तू केला टोचल चलो व्लॉग एंड बाय बाय याला टाक